स्वर्गीय परमपूज्य श्री गणेश लालजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेनं आणि चारित्र्य चुडामणी परमपूज्य श्री जीवराजजी महाराज साहेब यांच्या सान्निध्यात संस्थेची चिंचवड गावात 8 सप्टेंबर 1927 रोजी स्थापना झाली। कारण होतं गावातील आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं पवित्र दालन उघडण्याची निस्वार्थ भावना। ध्येयस्थानी होतं ते पडमम नाणम तवोदया, अर्थात आधी ज्ञान मग आचार, हे भगवान महावीरांचं बहुमोलाचं वचन। श्री फतेचंदजी महाराज साहेब यांचं नाव संस्थेच्या पहिल्या विद्यालयाला देण्यात आलं। समाज कल्याणाच्या उदात्त हेतूनं अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या सुरुवातीस वसतिगृहात केवळ 2 विद्यार्थी आणि विद्यालयात 8 विद्यार्थी होते। आज संस्था सर्व दिशांनी फळलीये, फुललीये। उच्च मूल्य मनात ठेवून निग्रहानं मार्गस्थ झालात की हवी ती मदत चहूबाजूंनी मिळू लागते। श्री जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचंही तसंच झालं। येत्या काळात संस्थेला स्वतःची हक्काची जमीन मिळाली, रीतसर नोंदणी झाली आणि पाहता पाहता संस्था श्री बांठिया प्राथमिक जैन विद्या मंदिर, शिशु विहार विभाग, टेक्निकल विभाग, मुलींची स्वतंत्र शाळा, मुनोद आरोग्य भवन, इंग्रजी माध्यमाची शाळा, श्रीमती गेंदीबाई चोपडा हायस्कूल, श्री गुरु गणेश विद्या मंदिर या बहुविध अंगांनी दिमाखानं विस्तारली। संस्थेचं नाव भारतभर गाजू लागलं। 1986 साली संस्थेचा हिरक महोत्सव साजरा करण्यात आला। त्यावेळी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती कैलासवासी ज्ञानी झैल सिंग, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल कैलासवासी शंकर दयालजी शर्मा आणि तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यात भूषण मानलं। त्यांच्या प्रेरणेनं संस्थेच्या कार्याला नवा जोम मिळाला आणि येणाऱ्या काळात संस्थेत स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रम विभाग, फार्मसी कॉलेज, अध्यापक विद्यालय आणि महाविद्यालय, श्री गुरु गणेश इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या उपसंस्थांची भर पडली। या उज्ज्वल वाटचालीत उघडण्यात आलेली संगणक लॅब या आचारांमागे विचार आहे तो एक सर्वांगीण समाज घडवण्याचा। संस्थेच्या आजवरच्या प्रवासात श्री चंद्रभानजी डाकले, श्री मोहनलालजी लुंकड, स्वर्गीय श्री शंकरलालजी मुथा, स्वर्गीय श्री मोतीलालजी चोपडा यांसारख्या अनेक दृष्ट्यांनी धनदान, भूमिदान, सखोल अनुभवातून आलेलं मार्गदर्शन अशा अनेक स्वरूपात संस्थेचा सकसपणे विकास आणि वाढ होण्यात योगदान दिलंय। आज संस्थेची धुरा आहे ती कर्मयोगी उद्योगपती श्री रसिक लालजी माणिकचंद धारीवाल यांच्या समर्थ हातांमध्ये उधळला आहे। संपूर्ण संस्थेचा मास्टर प्लॅन तयार करून त्यांच्या कल्पक निर्णयाद्वारे श्री रसिक लालजी संस्थेच्या विकासाबद्दल सजगता दर्शवतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे नव्यानं सुरू होणारे हे 4 प्रकल्प: रसिकलाल एम धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रसिकलाल एम धारीवाल कॉलेज ऑफ फार्मसी, रसिकलाल एम धारीवाल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एजुकेशन एंड रिसर्च, रसिकलाल एम धारीवाल इंटरनेशनल स्कूल। 99 साल पुरानी ये संस्था प्रकाश धारीवाल के नेतृत्व में 16,000 विद्यार्थियों और 40 संस्थानों के साथ निरंतर प्रगति कर रही है। शांतिलाल जी लुंकड़, राजेंद्र जी मुथा, राजेश कुमार सांकला, अनिल जी कांकरिया और प्रकाश जी चोपड़ा, ये सभी इस संस्था के मजबूत स्तंभ हैं। अब ये संस्था शिक्षा के क्षेत्र में एक नया इतिहास रचने जा रही है। बहुत जल्द हम लेकर आ रहे हैं फिजियोथेरेपी कॉलेज, एम फार्मेसी, इंजीनियरिंग कॉलेज, लॉ कॉलेज, एक और CBSE स्कूल, MBA तथा मेडिकल कॉलेज। शिक्षा, संस्कार और उज्जवल भविष्य की ओर बढ़ता एक और सशक्त कदम। श्री जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचा वेलू गगनावरी गेलाय। यात नवल नाही। गगन अजूनही उंच आहे, वेलू अजून उंचावण्यासाठी समर्थ आणि आतुर आहे।